6 डिसेंबर 1956 साली देशात एक दुःखाचा डोंगर कोसळला होता. ज्या महामानवाने देशाला उत्कृष्ट संविधान बहाल केले, डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांची ओळख केवळ घटनाकार किंवा दलितांचे कैवारी एवढेच मर्यादित नाही, तर राष्ट्र उभारणीतील त्यांचे योगदान अमूल्य आहे. बाबासाहेब हे अष्टपैलू व्यक्तिमत्व ऐसा अथांग ज्ञानाचा सागर होते. जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, राजकारणी, लेखक, प्राध्यापक, कुशल संसदपटू, स्त्री उद्धारकर्ते, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, बॅरिस्टर, भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार, प्रज्ञासूर्य अशा न संपणाऱ्या उपाधी बाबासाहेबांना दिल्या गेल्या. 6 डिसेंबर 1956 साली मुंबईच्या रुग्णालयात बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरचा श्वास घेतला. ही वार्ता भारतातील कानाकोपऱ्यात पसरताच लाखो अनुयायी मुंबईत पोहोचले आणि मग काय तर संपूर्ण मुंबईच थांबली होती, थबकली होती. लाखो अनुयायी मुंबईत रडले. संपूर्ण मुंबईत निळ जनसागरच निर्माण झाला. या दिवसाची आठवण म्हणून संपूर्ण भारतात महापरिनिर्वाण दिनाला लाखो अनुयायी बाबासाहेबांना आदरांजली वाहतात. मात्र देशात कोरोनाचे सावट असताना इरविन चौकात फारशी गर्दी दिसून आली नाही. सकाळपासून धम्म अनुयायांनी सामाजिक अंतर राखत मास्क लावून रांगेत उभे राहिले. प्रत्येकाने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार पुष्पार्पण करून अभिवादन केले. यात लहान बालकांनीही बाबांची आठवण केली. या ठिकाणी महिला बाल कल्याण मंत्री ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, भाजपा, रिपाईसह भीम आर्मी, भीम ब्रिगेड, बसपा आदी पक्ष आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदरांजली वाहिली. इरविन चौकात निळा जनसागर उसळला असे चित्र दिसून आले. चारही बाजूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत महान समाज सुधारकांचे जीवनचरित्र पुस्तकांचे स्टॉल लावले होते. दिवसभर शहरातील अनेकांनी यावेळी आदरांजली वाहिली. प्रदीप इंगोले, सागर व्यवहारेसह अजय शृंगारे, विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.